कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा एकदा केलेलं हे वक्तव्य आता चांगलं चर्चेत आलंय। संभाजीनगरमध्ये बोलताना माणिकराव कोकाटे यांनी हे वक्तव्य केलंय आणि जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिले। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय। समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ चोळलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत। आता कोकाटेजीबद्दल जे काही बोलले आहेत ते अजितदादा याचा विचार करतील। त्यांना मनात काही नसतं बिचाऱ्यांच्या, तर ते थोडा पहिल्यापासून फटकळ बोलण्याची सवय आहे, त्याला बोलतो, पण मला वाटतं त्याच्या मनात काही नाही, अतिशय मोकळ्या मनाचं आणि मनामध्ये कुठे आडी नाही। मित्र म्हणून सल्ला देताना काही सल्ला दिलाय माणिकरावांना की मंत्री झाल्यानंतर बोलायचं नसतं।